वंचित आघाडीच्या निवेदनाची दखल घेऊन गट विकास अधिकाऱ्यांनी दिले लिखित आश्वासन। रिसोड तालुक्यातील वाकद येथील समस्येचे माहेरघर बनलेल्या वाकद गावातील समस्या कायम समस्या राहत गेल्या येथे कायमस्वरूपी ग्रामविस्तार अधिकारी नाही, रोजगार हमीच्या विहिरीचे पैसे मिळत नाहीत, घरकुलाचे काम होत नाहीत, पाणी पुरवठ्याचे काम योग्य तरी होत नाहीत, या बाबीकडे लक्ष देणारा कोणीकडे अधिकारी नाही। या समस्या संदर्भात वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद अखिल व त्यांचे सहकारी व गावकरी यांनी दिनांक 17 मे रोजी निवेदन दिले होते। त्याची दखल घेऊन दिनांक 20 मे रोजी गटविकास अधिकारी यांनी 22 मे रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलन संदर्भात या समस्या लेखीपत्र आंदोलन करण्यात येऊ नये व मागण्या पूर्ण करण्यात येतील त्यासाठी वेळही मागितला होता। त्याप्रमाणे दिनांक 21 मे रोजी वाकद गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन संपूर्ण लोकांशी चर्चा करून याबाबत लेखी स्वरूपात आश्वासन देऊन 10 दिवसात मागण्या पूर्ण करू तसे लिखित स्वरूपात गटविकास अधिकारी रिसोड यांनी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद अखिल व पदाधिकारी व गावकरी यांना दिले आहे। दिलेले आश्वासन 10 दिवसात पूर्ण नाही झाले तर वंचित आघाडीच्या व गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी बोलताना वंचितचे तालुकाध्यक्ष सय्यद अखिल यांनी सांगितले आहे। स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायण अरू पाटील, इंडियन न्यूज 24 साठी। विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक हे यांनी वाकद ग्रामपंचायतमध्ये आले आणि आम्हाला सर्वांना बोलून घेतलं आणि सर्व मुद्दे रास्त आहेत आणि ते मुद्दे प्रशासनानं निकाली काढणं योग्यच आहे म्हणून असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि 10 दिवसाच्या आत इतर ग्रामपंचायतचे मुद्दे व तसे पाणी टंचाईचा मुद्दा आम्ही 10 दिवसाच्या आत निकाली करू असं आम्हाला लेखी आणि तोंडी त्यांनी आश्वासन दिले। म्हणून होणाऱ्या उद्याचं रास्ता रोको आंदोलन आज आम्ही स्थगित करत आहोत, परंतु दिलेले आश्वासन जर 10 दिवसात पूर्ण जर शासनाकडून झाले नाही तर आम्ही सर्व गावकऱ्याला सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन यापुढे छेडणार हे मात्र निश्चित।